नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. गुणोत्तर व प्रमाण भाग दुसरा चालू आहे आपला आणि त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं जे मार्गदर्शिका पब्लिश केलेली आहे त्यातील काही नमुना प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे 7799 हे गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात लिहा. आपण ज्यावेळेस गुणोत्तर प्रमाण मूलभूत गोष्टी किंवा मूलभूत संकल्पना पाहत होतो तिथं आपल्याला असं सांगितलं होतं की गुणोत्तर हे नेहमी अतिसंक्षिप्त रूपात लिहितात आणि प्रश्न पण आता इथं तसा विचारला म्हणजे हे 77/99 पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येची गुणोत्तर भागाकाराच्या स्वरूपात मांडलेलं आहे आपण. आणि याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे या दोन्ही संख्येला मोठ्यात मोठ्या संख्येनं दोन्ही संख्येला मोठ्या संख्येनं ज्या भाग जातोय त्यानं भाग घालायचा. आपला असं लक्षात येते 77 आणि 99 यांना 11 ने भाग जातो आणि भाग गेल्यानंतर 7 आणि 9 भाग येतात म्हणजेच याचं अतिसंक्षिप्त रूपात 7/9 असं हे गुणोत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हा आपला या ठिकाणी बरोबर उत्तराचा क्रमांक आहे. बघा मित्रांनो, समोर आपला दुसरा प्रश्न आहे. कमलेशची उंची 140 सेंटीमीटर आहे. 140 सेंटीमीटर राशी काय आहे? उंची आहे. कुणाची? कमलेशची. व आदितीची उंची किती आहे? 125 सेमी 105 सेमी. राशी उंचीच आहे. एकक इथं पण सेमी आहे, इथं पण सेमी आहे. कमलेशच्या उंचीचे, आता इथला महत्वाचा गुणोत्तर काढतानाचा प्रश्न, उंचीचे कुणाच्या? कमलेशच्या. म्हणजे पहिल्यांदा काय घ्यावं लागणार आपल्याला? कमलेश घ्यावं लागणार. आदितीच्या उंचीशी म्हणजे नंतर आदिती घ्यावी लागणार. मग कमलेशची उंची किती आहे? 140 सेमी. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे गुणोत्तर म्हणजेच दोन्ही राशी भागाकाराच्या स्वरूपात मांडणे. 140 आणि 105 या दोन्ही राशी आपण ज्यावेळेस भागाकाराच्या स्वरूपात मांडतोय आणि याला अतिसंक्षिप्त रूप देतोय त्यावेळेस ते गुणोत्तर निघणार आहे. मग आपल्याला पहिल्यांदा लक्षात येईल मोठे पाडे आपल्याला पाठ नाहीत, खरं तर याला 35 ने भाग जातो पण मोठे पाडे आपल्याला पाठ नसतात. आपण पहिल्यांदा याला 5 ने भागवूया. 5 दुने 10, 5 एके 5, 5 दुने 10, 4 उरले, 4 वर 0, 8 पंचे 40. 28 आणि 21 ला परत आपल्याला भाग कशाने जातोय कळतंय. आपले पाडे पडायत 7 ने लागतोय. 3 4 म्हणजे 4/3 हे आपले या राशींचं गुणोत्तर असणार आहे आणि 4/3 हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 च्या रूपाने या ठिकाणी दिसतोय. यानंतर पुढे आपला प्रश्न आहे 1 लिटर व 600 मिली या दोन राशीचे गुणोत्तर काढा. आता इथपर्यंत प्रश्न वाचल्यानंतर चे आणि सी आपण जे शिकलो होतो कोणत्या राशीचे, जे राशीला आपण चे जोडले ती राशी पहिल्यांदा घ्यायची आणि ज्या राशीला सी जोडले ती राशी नंतर घ्यायची. इथं सांगितलेलं नाही परंतु पुढे कंसात त्यांनी सांगितलं आपल्याला पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीची, म्हणजे पहिली राशी सुरुवातीला आणि दुसरी राशी नंतर घ्यायची. मग पहिली राशी आहे 1 लिटर आणि दुसरी राशी आहे 600 मिली. ही पहिली राशी झाली आणि दुसरी राशी आहे 600 मिली. आता आपण गुणोत्तराच्या काही मूलभूत संकल्पना शिकलो होतो त्यावेळेस असं शिकलो होतो की त्या दोन्ही राशींचं एकक समान असलं पाहिजे. इथं लिटर आहे, इथं मिली आहे, म्हणजे लिटर मध्ये 1000 मिली असतात म्हणून या 1 लिटर ह्या राशीला आपण मिली मध्ये रूपांतरित करू शकतो. 1000 मिली ही पहिली राशी झाली आणि दुसरी राशी काय झाली तर 600 मिली ही दुसरी राशी झाली. आणि मग आता पहिल्या राशी ते दुसऱ्या राशीची गुणोत्तर म्हणजेच त्या राशी भागाकाराच्या स्वरूपात लिहिणे होय. भागाकाराच्या स्वरूपात लिहूया. या 2 शून्याला 2 शून्य गेले. या दोन संख्या बेच्या पाड्यात 2 त्रिक 6, 2 पंचे 10, वर 5 आणि 3 आलं म्हणजेच यांचं गुणोत्तर येणार आहे 5/3 आणि 5/3 हा पर्याय आपल्याला 2 नंबरला दिसतोय. मित्रांनो, आपल्या समोर पुढे आणखी एक उदाहरण आहे बघा. 15 सेकंद व 1 मिनिट 15 सेकंद 15 सेकंद व 1 मिनिट 15 सेकंद दोन राशी आहेत.
या राशीतील दुसऱ्या राशीचे सगळ्यात महत्वाचं गुणोत्तराचं उदाहरण सोडवताना चे कशाला आले ते पाहणं. चे कशाला आले तर दुसऱ्या राशीला आले. चे पहिल्या राशीची, शी कशाला आले पहिल्या राशीला आले. म्हणजे गुणोत्तर काढत असताना पहिल्यांदा आपल्याला कोणती राशी घ्यावी लागणार आहे, दुसरी राशी घ्यावी लागणार आहे. गुणोत्तर किती असा प्रश्न आहे. आणि मग या प्रश्न उत्तर काढत असताना दुसरी राशी सुरुवातीला घेऊया आपण. दुसरी राशी आहे 1 मिनिट व 15 सेकंद आणि पहिली राशी आहे 15 सेकंद. आणि दोन राशींची तुलना भागाकाराच्या स्वरूपात करणे म्हणजेच गुणोत्तर. परंतु आपण ज्यावेळेस गुणोत्तराच्या मूलभूत गोष्टी शिकलो त्यावेळेस असं शिकलो होतो की दोन्ही राशींचं एकक समान पाहिजे. पहिली राशी सेकंदात आहे आणि दुसरी राशी मिनिट व सेकंदात आहे. मग दुसऱ्या राशीला आपल्याला सेकंदात बदलावं लागणार आहे. 15 सेकंद ऑलरेडी आहेतच, परंतु एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 1 गुणिले 60 म्हणजे 60 सेकंद असतात. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. अधिक हे 15 सेकंद म्हणजेच 75 सेकंद झाले. 75 सेकंद आणि परत दुसरी राशी झाली 15 सेकंद. दोन्हीकडे आता सेकंद राशी झालेली आहे, त्यामुळे या सेकंद राशीचा आपण विचार करणार नाही. आता आपल्याला पहिली राशी 75 आणि दुसरी राशी 15 अशा स्वरूपात आहेत. परंतु गुणोत्तर लिहित असताना नेहमी आपण अतिसंक्षिप्त रूपात लिहितो. आणि गुणोत्तर लिहिताना अतिसंक्षिप्त रूप काढण्यासाठी या दोन्ही संख्यांना ज्या मोठ्या संख्येनं भाग जातो त्या संख्येनं भाग द्यायचा. 15 एके 15 आणि 15 पाचे 75 म्हणजेच 5 हे या राशींचं गुणोत्तर असणारे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, आपल्या समोर पुढचं उदाहरण आहे. m डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n म्हणजे m n शी समचलनात आहे. याचा अर्थ चलनात, परंतु इथं 1/n नाही. 1/n असेल तर व्यस्त चलनात म्हणतात. m डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n, m हे n शी समचलनात आहे. जेव्हा m 42 असतील व n 14 असतील तर चलनाचा स्थिरांक काढा. आता आपण शिकलोय मूलभूत गोष्टी किंवा मूलभूत संकल्पना शिकताना शिकलोय स्थिरांक म्हणजे काय. आणि ज्यावेळेस चलन समचलनात असतं, समचलनात म्हणजे एखादी बाब वाढली तर दुसरी बाब वाढतेच, एखादी बाब कमी झाली तर त्याच्या संबंधित दुसरी बाब सुद्धा कमी होते, त्याला समचलन म्हणतात. आणि इथं या चिन्हानं आपल्याला हे दोन राशी समचलनात आहेत असं सांगितलं. आणि समचलनामध्ये या दोन राशींचं जे गुणोत्तर असतं ते नेहमी स्थिर असतं. आणि म्हणजेच स्थिरांक जो असतो, के जो असतो, कॉन्स्टंट जो असतो, तो कसा काढला जातो, m भागिले n या सूत्राने काढला जातो. m भागिले n, m 42 आहेत आणि n 14 आहेत. 14 1 14, 14 त्रिक 42. उत्तर आलं 3. आता मात्र इथं गंमत होते बघा, असे प्रश्न तुम्हाला जाणीवपूर्वक विचारले असतात. उत्तर 3 आले, पटकन आपण 3 नंबर पर्याय गेलो होतो, अशी गंमत होण्याची शक्यता असते. परंतु 3 हे उत्तर कुठं आहे, पर्याय क्रमांक 2 ला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. पुढे उदाहरण आहे 6 नंबरचं. m इनडायरेक्टली, आता इनडायरेक्टली का म्हणायचं, 1/n चलनात आहे. m इनडायरेक्टली प्रोपोर्शनल टू n म्हणजेच m हे nc व्यस्त चलनात आहे. म्हणजे जेव्हा n वाढेल तेव्हा m कमी होईल, n कमी होईल तेव्हा m वाढेल. तर पुढे बघूया, जेव्हा m बरोबर 8 व n बरोबर 12 असतील तर चलनाचा स्थिरांक काढा. याच्यावर आपल्याला लक्षात येतंय की चलन कोणतं आहे, व्यस्त चलन आहे. आणि व्यस्त चलनामध्ये स्थिर काय असतं तर दिलेल्या दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो. म्हणजे इथं m इनडायरेक्टली प्रोपोर्शनल टू n चा कॉन्स्टंट k स्थिरांक हा कसा काढला जातो, तर त्या दोन राशींच्या गुणाकाराच्या स्वरूपात k m × n. k ची किंमत आपल्याला काढायची आहे. m ची किंमत आहे 8
आणि एन ची किंमत आहे 12. 12×8 96. के ची किंमत किंवा चलनाचा स्थिरांक आला 96. पर्यायाला आपल्याला पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आज आपण नमुना प्रश्नसंचातले काही प्रश्न बघितले आहेत. उद्या उर्वरित प्रश्न पाहणार आहोत. तर नक्की चॅनलला भेट द्या. उर्वरित प्रश्नासाठी गुणोत्तर प्रमाण या घटकातील चॅनलवर गणिताचे आपण काही स्पष्टीकरणाचं उदाहरण पाहणार आहोत. तरी उद्याच्या भागासाठी नक्की चॅनलला भेट द्या.